चला मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा सागर पाटील ठरलाय. सागर ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन त्याने केला. आणि यानंतर आपण देणार मित्रांनो या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स सायकल एचएम कलेक्शन हर्षद मात्रे यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी या ठिकाणी सायकल पुरस्कृत केलेली आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेतला ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया सचिन दादा जोशी आणि दीपक दादा. या समोर या आपण. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूनं सर्वांची मनं जिंकली आहेत तो आणि संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थात शिरवली संघाचा उल्हास मडवी. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण त्याला देत आहोत आणि एक स्पोर्ट्स सायकल त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चला या ठिकाणी उल्हास मडवीला आपण देत आहोत या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला आपण देणार आहोत या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण सगळ्यांनी सगळं आयोजक आहेत आपले सर्वांनी समोर या सर्वजण या. आणि बघा संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं 58 धावा दमदार खेळी केली तो या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय भूमी 11 टेंबिवली संघाचा तौसिफ शेख. तौसिफ शेख या तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि त्याला देत आहोत आपण स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. सुजित दादाचे सर्व मित्र परिवार पप्प्या ग्रुप आपण सगळ्यांनी या सगळ्यांनी वर या आपण या सगळ्यांनी वरती आपण देत आहोत तौसिफ शेखला उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेतला आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला आपण देणार संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरणार या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजांना 8 विकेट घेतल्यात. चला या सुधीर सगळ्यांनी या समोर या ठिकाणी ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी आपण सगळ्यांना विनंती करूया. आणि बघा चॅम्पियन संघ टायगर 11 देवत संघाचा सागर पाटील. जय पाटील सुधीर पाटील या आपण राहुल शैलेश सगळ्यांनी या सगळ्यांनी या सर्वजण या आपले सूरज या रचित दादा या सगळ्यांनी असं समोर उभे राहा. तर सागर पाटील साठी 8 विकेट घेतल्या स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट गोलंदाज ठरला स्पर्धेमधला. आणि त्यानंतर आपण या स्पर्धेतला तर या स्पर्धेतला आपण देणार मित्रांनो या ठिकाणी चतुर्थ क्रमांक रोख कॅश प्राइज 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. संघ ठरला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी साईराज 11 शामस्पोर्ट रोडपाली. चला या रोडपाली संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी साईराज 11 शामस्पोर्ट रोडपाली. मी संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी सगळ्यांना विनंती करूया आपण या
आपल्या शुभास आपण देणार होतं. तर या ठिकाणी साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली संघ स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक रोख कॅश प्राईज 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला आपण सन्मानित केले. अभिनंदन संघाचं. त्यानंतर मित्र या स्पर्धेतला तृतीय क्रमांक या स्पर्धेतला ठरलाय. ज्या संघाने दमदार प्रदर्शन केला तो आरोही 11 आई गावदेवी शिरवली संघ. रोख कॅश प्राईज 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी रोख कॅश प्राईज 35,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मानित करणार आहोत. सर्व आम्हाला 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्यात त्या राजभाई, परेशभाई आणि चेतनभाई या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर त्यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात येत आहे. बघा आरोही 11 आई गावदेवी शिरवली संघ स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यांना रोख कॅश प्राईज 35,000 रुपये देऊन सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन संघाचं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि फायनल मध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागलं. त्या संघाला देखील आपण देत आहोत द्वितीय क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आणि रोख कॅश प्राईज. या ठिकाणी 75,000 रुपये देऊन आपण संघाला सन्मानित करणार आहोत. तो संघ ठरेल स्वर्गीय जितेंद्र स्मृती आणि भूमी 11 मांडा, भूमी 11 टेंबिवली संघ. खरं तर मांड्याचे आमचे जगन्नाथ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. चला टेंबिवली संघ या पण रोख कॅश प्राईज 75,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी संघाला देऊन आपण सन्मानित करू. दमदार प्रदर्शन संघात राहिल्यास या काढूया सगळ्यांनी, सर्व काढूया आपण. द्वितीय क्रमांकाचा मानकरी 75,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी आपण देऊन संघाला सन्मानित करीत आहोत. स्वर्गीय जितेंद्र स्मृती भूमी 11 टेंबिवली संघ स्पर्धेतला रनरअप संघ राहिलाय. अभिनंदन संघाचं. त्यानंतर आपण देणार या स्पर्धेतला चॅम्पियन संघ. मित्रांनो जबरदस्त कामगिरी राहिली. त्या संघाला 1,50,000 रुपये आणि भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मानित करणार आहोत. संघ ठरला या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा टायगर 11 देवत संघ. तर देवत संघ या स्पर्धेतला चॅम्पियन संघ राहिलाय. बघा 1,50,000 रुपये आणि भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मानित करीत आहोत. खरं तर देवत संघाने आज सर्वांची मनं जिंकली आणि तो संघ राहिलाय स्पर्धेतला चॅम्पियन संघ. अभिनंदन संघाचं. आणि त्यानंतर मित्र आता आतुरता फक्त एकच गोष्टीची, अर्थात स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार, कोण असेल या स्पर्धेतला मालिकावीर, या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. खरं तर या ठिकाणी बघा
आम्ही मालिकावीर देणार आणि ही मालिकावीरची जी बाईक आहे ती आम्हाला पुरस्कृत केले शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय रुपेश ठोंबरे अर्थात सर्वांचे लाडके बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीनं आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्या बाईकचा मानकरी कोण असेल नक्कीच भव्य दिव्य ट्रॉफी आणि आपण बाईक त्या ठिकाणी देणार आहोत एका खेळाडूला आणि आज देखील या ग्रामस्थ मंडळ चषकातला संघ अर्थात एक संघ आणि त्या खेळाडूला आम्ही देणार आहोत खरं तर बाईक बघा बाईक ज्याही संघातल्या खेळाडूला मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये कमिटीकडे जमा केले जातील या गोष्टीची नोंद घ्या बाईक आम्हाला पुरस्कृत केले सन्मानित शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश शेठ ठोंबरे अर्थात बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आपण देणार आहोत बाईक चला मी सर्व आयोजकांना विनंती करेन समोर या आपण सर्व आयोजक आपण समोर यायचंय सर्वांच्या शुभाशया मी बाईक देणार आहोत चला या सगळ्यांनी या सर्व आयोजक खाली आपण बाईक समोर या आणि या स्पर्धेतला मालिकावीर कोण असेल कारण या स्पर्धेमध्ये बघा या ठिकाणी मालिकावीरचा मानकरी ठरेल त्या खेळाडूला आम्ही बाईक देत आहोत खरं तर एकूण आपण पाहिले एका खेळाडूने केले त्या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू आलेत एका खेळाडूने 95 धावा आणि 1 विकेट तर एका खेळाडूने 80 धावा आणि 4 विकेट अशा प्रकारे आम्ही देत आहोत मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना 100 पॉइंट या ठिकाणी प्राप्त केलेत आणि योगायोग ठरला की आज या स्पर्धेमध्ये 2 खेळाडूंची इक्वल झाली आहे आणि त्यामुळे आयोजकांनी सांगितलंय की मालिकावीर या ठिकाणी रोडपाली संघाचा परेश कडके आणि देवत संघाचा मयूर वाघमारे हे 2 खेळाडू ठरलेत मालिकावीरच्या मानकरी खरं तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत केले पनवेल तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत करण्यात बाईंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू सातत्याने पंचक्रोशीमध्ये कुठेही स्पर्धा असू दे नक्कीच त्यांच्या वतीने बाईक येते गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केली आणि तेव्हाही 2 खेळाडूंना बाईक मिळाली आणि याही वर्षी 2 खेळाडूंना बाईक मिळाली रोहित पाटील नागाव आणि नांदगावचा मनीष खुटले या 2 खेळाडूंना मिळाली यावर्षी देवतचा मयूर वाघमारे आणि त्याचबरोबर परेश कडके हे दोन्ही खेळाडू आलेत या दोघांनी बघा दोन्ही खेळाडूंचे पॉइंट सेम झालेत 100 पॉइंट मयूरनं 80 धावा केल्या 4 विकेट घेतल्या अर्थात 80 + 20 100 झाले त्यानंतर 95 धावा आणि 1 विकेट परेश कडकेने घेतले त्यामुळे त्याचेही 100 पॉइंट आणि आता मागच्या हप्त्यामध्ये देखील परेश कडके तुला बाईक मिळाली दोघांनी बसत आहे बघा मग परेश अभिनंदन करे सर्वप्रथम खरं तर ही स्पर्धा खेळत असताना मागच्या 2 हप्त्यापूर्वी देखील स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तुला बाईक मिळाली या स्पर्धेमध्ये देखील बाईक मिळाले काय म्हणशील हा ग्राउंडच लकी आहे माझ्यासाठी एक प्रश्न जरूर विचारेल मॅन ऑफ द सिरीजच्या धावा आता प्रत्येकाला काउंट होतात कारण पूर्वी जास्त कोणाला माहित नसायचं आता प्रत्येकाला काउंटिंग माहित असते की मी किती धाब्याने मागे किंवा पुढे ही गोष्ट माहित असते तुला देखील माहित होतं की 6 धावा तुझ्यासाठी कमी आहेत आणि जेव्हा तू ग्राउंड वरती उतरला मनामध्ये काय होतं मनामध्ये तर नक्कीच आज दोघांनाही मिळाले मयूर वाघमारे आपल्या रायगडातले एक स्टार खेळाडू आहे सातत्याने बरीच सारी ग्राउंड त्याने गाजवली आत्ताच पिसारवे ग्राउंड वरती देखील त्याला मालिकावीर 4 व्हीलर मिळाली रायगड प्रीमियर लीग त्याने गाजवलं ISPL मध्ये त्याला थोडी का होईना संधी मिळाली परंतु त्यानं ती संधी चमकून काढली काय म्हणशील त्याच्याबद्दल तो तर बेस्टच आहे थँक्यू मयूर काय सांगशील मालिकावीर सातत्याने आपला परफॉर्मन्स चांगलं होतं संघ देखील भरपूर चांगली कामगिरी करतो आणि मयूर आज 2 खेळाडूंना मालिकावीर मिळाली तुझं काय म्हणणं आहे नक्कीच पर्या माझा मित्र नाही तर लहानपणीपासूनचा आम्ही एकत्र खेळतोय
भाऊच आहे माझा तो. आणि मी नक्कीच या मालिकावीरबद्दल थोडं बोलेन. त्याचं रिझन असेल का मी तरी लहानपणापासून रोडपाली संघाचं खूप नाव ऐकत आलो आहे. पण आज जसं त्यांचं वातावरण होतं मला थोडं खराब वाटलं त्याबद्दल. कारण की पर्याय एकमेव असा बॅट्समन आहे का इथे जे बॅटिंग करतात त्यांना खूप प्रॉब्लेम्स होत होते बॅटिंग करताना. कुठल्या टीमचे असे 60-70 रन एकदा नाही झाले. पर्याने एकट्याने 3 मॅचमध्ये 94 रन केले. पण तेव्हा मला माझ्या मनात आलं टेंबोली संघाविरुद्ध जेव्हा खेळताना त्यांनी जी रणनीती वापरली त्याच्याबद्दल मला थोडा खराब वाटला. कारण की कदाचित सामना जिंकणं महत्त्वाचं होतं माझ्या मनामध्ये. आणि नक्कीच पर्याचं पण कॉंग्रॅच्युलेशन करेन. तो खरा हकदार होता या मालिकावीरचा. पण काही थोडे गडबडमुळे तो जरा त्यांच्या टीम माझी इच्छा होती का रोडपाई संघाने पण फायनल मारायला पाहिजे होती. कारण की पर्यानं खूप चांगला परफॉर्म केलेला. धन्यवाद. आपण दोन्ही संघाचं अभिनंदन करू. आणि ही मालिकावीरचे मानकरी झालेले दोन्ही खेळाडू परेश कडके मॅन फ्रॉम रोडपाली आणि मयूर वाघमारे मॅन फ्रॉम दैवत, अभिनंदन. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. दोन खेळाडू रायगडातले 2 स्टार खेळाडू खरं तर आपण पाहतो मालिकावीरचे हकदार झालेत आणि त्यांना ही बाईक देऊन सन्मानित केलंय. धन्यवाद दोन्ही संघाचं. मी दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन करेल. 4 विजेत्या संघाचं अभिनंदन करेल. आणि ह्या वर्षीची ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व समाप्त झालं. आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. बोला हर हर